माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 20 अयोध्या कांड आपले संपले. आजपासून आपण अरण्य कांड सुरुवात करूया. आतापर्यंत आपण बालकांड, अयोध्याकांड बघितले. आता अरण्यकांडाला प्रारंभ करते. अरण्यकांड भाग. राम, सीता, लक्ष्मण दंडकारण्याच्या जवळ आले. त्या ऋषीमुनी राहत असलेल्या कुटीची एक आनंददायी वसाहत त्यांच्या दृष्टीपथात आली. फळाफुलांनी लगडलेल्या उंच उंच वृक्षाने वेढलेला, पक्ष्यांच्या गानाने, वैदिक मंत्रोच्चाराने प्रतिध्वनित झालेला त्या आश्रमाचा परिसर पाहण्याचे हृदय पावित्र्याने भरून टाकत होता. कुश गवत वल्कले जिकडे तिकडे पसरलेली होती. हरणे इतर जंगली स्वापाने निर्भय होऊन मुक्तपणे फिरत होते. राम व लक्ष्मणाने आपापल्या धनुष्याची प्रत्ययचा सैल केली. आश्रमात प्रवेश केला. ऋषींनी त्यांच्या आनंदाने स्वागत केले. त्यांना योग्य अशी एक गवताची कुटी राहण्यासाठी दिली. तेथे रात्र व्यतीत केल्यानंतर रामाने साधूजनांची आज्ञा घेतली. आपण पुढे मध्यभागी सीता, पाठीमागे लक्ष्मण अशा प्रकारे चालत चालत त्यांनी घनदाट अरण्यात प्रवेश केला. ते चालत असताना एक प्रचंड कुरूप राक्षस अचानक त्यांच्या पुढ्यात उभा ठाकला. त्याने रक्तरंजित व्याघ्राची कातडी पांघरली होती. त्याचे डोळे खोल गेलेले होते आणि कुचीदार जबड्यातून लांब धारदार दात बाहेर आले होते. त्याचे भले मोठे पोट गोल गरगरीत होते. त्याच्या भाल्याला 3 सिंह, 4 वाघ, 2 लांडगे, 10 चितळ, 1 हत्ती याची रक्त गळत असलेली मुंडकी लटकळत होती. साक्षात कर्दन काळच अवतारल्याप्रमाणे तो भयानक राक्षस भयंकर गर्जना करीत पुढे झेपावला. त्याने सीतेला पकडले. लगेच काही अंतर मागे सरत तो जोरात गरजला, या स्त्रीला मी आपली पत्नी बनवीन, तुम्हा दोघांचे रक्त पिन. यावर राम उद्गारले, अरे रे रे, सीतेला दुसऱ्याने स्पर्श केलेला पाहणे हे मला पितृशोकापेक्षा अधिक दुःखदायक आहे. तथापि लक्ष्मण अशी चर्चा करण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते तावाताने रामाने म्हणाले, तुम्ही नुसते शोक करीत येथे काय उभे राहात? आता बघा मी कसा काय राक्षसाला मारतो. इतके दिवस भरताबद्दल माझ्या मनात आवरून धरलेल्या रागाला वाट करून देतो. राक्षस ओरडला, माझ्या अरण्यात घुसणारे तुम्ही कोण आहात? राम उतरले, आम्ही दोघे क्षत्रिय आहोत. माझ्या पत्नीला उचलून आम्हाला अडविण्याचे धाडस तू कसे केलेस? या राक्षस म्हणाला, माझे नाव वीरध. मी जवाला त्याच्या शत्रुधा नामक दुसऱ्या पत्नीपासून झालेला पुत्र आहे. माझ्या कठोर तपश्चर्येचे फलित म्हणून ब्रह्मदेवाने मला सर्व प्रकारच्या शस्त्रापासून इजा होणार नाही असा वर दिला. म्हणून माझा तुम्हाला असा सल्ला आहे की जोवर शक्य आहे तोवर इथून पळ काढा. सुंदर स्त्रीला माझ्यासाठी सोडा, नाहीतर मला तुम्हाला ठार मारावे लागेल. यावर राम लक्ष्मणाने त्वरेने आपापल्या तलवारी उपसल्या आणि ते राक्षस धावून गेले. परंतु जरी त्यांनी त्यांचे शरीर अत्यंत छिन्नविच्छिन्न करून टाकले तरी जखमा झालेला तो राक्षस राम लक्ष्मण दोघांनाही आपल्या बाहूत उचलून घनदाट अरण्यात पळून जाऊ लागला. हे पाहून सीता केविलवाणी होऊन ओरडू लागली, हे राक्षसा, कृपा करून दोघांना सोडून दे, त्याऐवजी मला ने. हे ऐकताच राम लक्ष्मणाने त्याच क्षणी विरोधाला मारण्याचे नक्की केले. दैवी शक्तीचे प्रदर्शन करीत रामाने राक्षसाचा उजवा भाऊ तोडला तर लक्ष्मणाने त्याचा डावा हात उखडला. संवेदना रहित झालेला विरोध जमिनीवर पडल्यावर राम आणि लक्ष्मणाने त्याच्यावर मुष्टीप्रहार करायला सुरुवात केली. तडाखे बसूनही तुडवले जाऊनही राक्षस मरत नव्हता. हे पाहून राम लक्ष्मणांना म्हणाले, या राक्षसाचा युद्धात तर काही वध करता येणार नाही, त्यामुळे त्याला जिवंतच गाडूया. मी त्याच्यावर लक्ष ठेवतो. तो लक्ष्मण लवकर एक खड्डा खण. लक्ष्मण खड्डा खणत असताना विरध शुद्धीवर आला. रामाना म्हणाला, मी आता तुम्हाला ओळखले आहे खरे, तर मी तुंबुरू नावाचा गंधर्व आहे. रंभा या अप्सरेवर आसक्त झाल्याने कुबीराने मला तुमच्याकडून मुक्ती मिळेपर्यंत राक्षस बनण्याचा शाप दिला होता. या शापातून माझी सुटका होण्यासाठी कृपया मला या खड्ड्यात पुरा. त्यानंतर येथून 12 मैलावर राहणाऱ्या शरभंग ऋषींना कृपया भेटायला जा. त्यांना भेटल्यावर ते तुम्हाला फार हितकारक उपदेश करतील. लक्ष्मण खड्डा खणत होते तेव्हा राम राक्षसाच्या मानेवर पाय ठेवून होते. त्यानंतर लक्ष्मणाचे खन्ने संपले त्या रामाने किंचाळणाऱ्या राक्षसाला खोल खड्ड्यात फेकले. त्वरित मोठ्या शिळाने तो खड्डा झाकून टाकला. अशा तऱ्हेने तुंबरूने आपल्या राक्षसी कायेचा त्याग केला. शापातून मुक्त होऊन तो स्वर्गाकडे निघाला. पूर्वीच्या काळी वीरदासारख्या मोठमोठ्या राक्षसांना देखील आपण हे शरीर नसून एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करणारे चिरंजीवी आत्मे आहोत
हे समजण्या एवढी बुद्धी होती. आता मात्र कलियुगाच्या प्रभावामुळे अगदी महान विद्वान धर्मवेत्तेही हे सत्य समजू शकत नाहीत. या युगात लोक अल्पायुषी, बुद्धिहीन, दुर्दैवी, तात्विकतेकडे कलग नसणारे आहेत. म्हणून चैतन्य महाप्रभूने आत्मसाक्षात्कारासाठी एक सोप्यात सोपी उदात्त पद्धती प्रदान करून आपल्यावर विशेष कृपा केलेली आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या हरे कृष्ण महामंत्राचा जप करून आपण तात्काळ परमेश्वराच्या संपर्कात येतो. आध्यात्मिक जगात उच्च पद मिळविण्यास, परमेश्वराच्या कृपा सानिध्यात सदैव आनंदाने राहण्यास पात्र ठरतो. राम, लक्ष्मण, सीता, महर्षी शरभंग यांना भेटायला निघाले. ते जेव्हा ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचले तेव्हा ज्यांची चाके जमिनीला स्पर्श न करता अधांतरी होती अशा दैवी रथात इंद्रांना बसलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इतर देवतांसमवेत असलेले इंद्र शरभंगाशी संभाषण करत होते. त्याचवेळी हिरव्या रंगाचे अश्व जोडलेला दुसरा एक दैवी रथ आकाशात प्रतीक्षा करत होता. तथापि इंद्राने जेव्हा रामांना येताना पाहिले तेव्हा ते इतर देवतांना म्हणाले, भगवंत जोपर्यंत रावणाचा वध करत नाही तोपर्यंत त्यांनी मला भेटू नये असे मला वाटते. असे म्हणून सहस्त्र अश्व जोडणाऱ्या रथात बसून इंद्रदेव आकाशात निघून गेले. या चमत्काराचे साक्षीदार असलेल्या सीता, राम, लक्ष्मणाने पुढे होऊन शरभंगाचा पदस्पर्श केला. ऋषींकडून त्यांचे स्वागत झाल्यानंतर राम म्हणाले, ऋषी श्रेष्ठ, जर आपल्याला योग्य वाटत असेल तर कृपया इंद्रदेवांच्या भेटीचा हेतू सांगावा. शरभंग उत्तरले, माझ्या कठोर तपश्चर्येच्या बळावर मी जे स्थान प्राप्त केलेले आहे त्या ब्रह्मलोकात मला घेऊन जाण्यासाठी इंद्र आलेले होते. तथापि तुम्ही जवळपास आहात हे माहीत असल्याने मी स्वर्ग लोकाच्या राजाला सांगितले की हे जग सोडून जाण्यापूर्वी मला तुम्हाला भेटायचे. रामाने मग शरभंग ऋषींना वनवासाच्या कालावधीत निवास करण्यायोग्य एखादी चांगली जागा सुचवायची विनंती केली. ऋषी उत्तरले, भगवंता, तुम्ही महर्षी सुतीक्ष्णांना भेटावे. ते तुम्हाला अरण्यातल्या सर्वात सुंदर भागात एखादे योग्य निवासस्थान सुचवतील. रामा, माझी एक विनंती ती तुम्ही पूर्ण करावी अशी मी यातना करीत आहे. मी देहत्याग करण्याची वेळ आता जवळ आलेली, म्हणून मी नम्रपणे आपल्याला विनंती करतो की मला आपल्या उपस्थितीत देहत्याग करता यावा. असे म्हणत शरभंगाने अग्नी प्रज्वलित केला. त्याने जेव्हा त्यावर तूप ओतले तेव्हा तो अग्नी आणखीनच भडकला. नंतर मंत्रोच्चारण करीत ऋषींनी अग्नी प्रवेश केला. त्यांची काया जळून भस्मसात झाली. क्षणार्धात ते ऋषी अग्नीतून एक तरुण, डोळे दीपविणारे तेजस्वी शरीर धारण करून वर आले. ते सरळ ब्रह्मलोकात गेले. तिथल्या निवासियांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले. त्यानंतर तेथे गोळा झालेले ऋषी रामांना भेटले. सांगू लागले, अरण्यात राहणाऱ्या आमच्यासारख्या अनेकांना राक्षस क्रूरपणे ठार मारतात. तुम्ही अजूनही इतरत्र पडलेले मृतदेह पाहू शकता. हे रामा, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला संरक्षण द्यावे. रामाने ऋषींना अभिवचन दिले, एक क्षत्रिय असल्यामुळे मी आपला सेवक आहे, म्हणून आपल्या संरक्षणासाठी मी राक्षसांचा वध करीन. ऋषींसह राम सुतीक्ष्णांच्या आश्रमाकडे निघाले. रामाचा नमस्कार स्वीकारल्यावर ऋषी म्हणाले, मी तुमच्याच आगमनाच्या प्रतीक्षेत होतो. हे रघुकुल वंशज ब्रह्मलोकास परत जाण्यापूर्वी इंद्राने येथे येऊन तुमच्या संभाव्य आगमनाची सूचना मला दिली होती. जेव्हा रामाने ऋषींना आपल्याला राहण्यासाठी एखादी जागा सुचवायची विनंती केली तेव्हा ऋषींनी त्यांना आपलीच कुटी देऊ केली. तथापि जर येथे वास्तव्य केले तर एखाद्या मृगाच्या हत्येने सुद्धा मी आपल्याच संतोषाचे कारण हो, असे म्हणत त्यांनी नकार दिला. राम, सीता, लक्ष्मण सुतीक्ष्णाच्या आश्रमात एक रात्र राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी महर्षींना अभिवादन करून रामाने त्यांचा निरोप घेतला. दंडकारण्यातील विविध आश्रमांना भेट दिल्यानंतर पुन्हा आपल्या आश्रमात परतण्याचे निमंत्रण देत सुतीक्ष्णाने रामांना लिंगन दिले. तदनंतर त्याच दिवशी रामांना चातुर्याने काही उपदेश करण्याच्या इच्छेने सीता म्हणाली, प्रिय पतिदेव, भौतिक शक्तीच्या तीव्र प्रभावामुळे एखाद्या महान आणि उच्च कुलीन माणसाचीही अधोगती होण्याची शक्यता असते. म्हणून भौतिक इच्छांची परिणती ज्यात होते ती व्यसनी दूर सारीत मन इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याबाबत प्रत्येकाने अतिशय सावध राहिले पाहिजे. असत्य वचन, परस्त्रीशी लैंगिक संबंध, निरुपद्रवी लोकांशी क्रूर व्यवहार
या 3 प्रकारच्या पापमय कर्माचा विशेषतः त्याग केला पाहिजे. तुमच्या चारित्र्यात पहिल्या 2 दोषांना थारच नाही, कारण तुम्ही कधी असत्य वचन उच्चारलेले नाही किंवा परस्त्रीबद्दल अभिलाषा धरण्याचा विचारही तुम्ही करू शकत नाही. तथापि तुम्ही अनेक निष्पाप प्राण्यांचे जीव घेताना मी पाहते. म्हणून मला असे वाटते की तुमच्यात अजूनही शत्रुत्वाचा दोष वास करीत आहे. मला निष्पाप प्राण्यांना विनाकारण मारले गेलेले पाहून अतिशय वाईट वाटले. प्रिय रामा, जसे नुसते अग्नीजवळ इंधन ठेवण्याने सुद्धा त्याच्या ज्वाला भडकू लागतात, तसे नुसते हातात धनुष्य धरल्यामुळे हिंसक प्रवृत्तीमध्ये वृद्धी होते. याच संदर्भात मी एक कथा सांगते. ती लक्षपूर्वक ऐकावी. डोळ्यासमोर चित्र आणा. नक्कीच ते आपल्या डोक्यात फिक्स बसते. एकदा एक महान ऋषी होते. त्याने एवढी कठोर तपश्चर्या केली की देवेंद्राला आपले स्थान जाईल की काय अशी भीती वाटू लागली. ऋषींच्या प्रगतीत विघ्न आणण्याच्या हेतूने देवेंद्राने त्याच्या समोर एक योद्ध्याच्या रूपात येऊन त्यांना एक तलवार दिली. विनंती केली, मी परत येईपर्यंत कृपया ही तलवार सांभाळून ठेवावी. ऋषींनी याला मान्यता दिली. वचनाचे दृढतेने पालन करण्यासाठी ते अरण्यात फळे कंदमुळे गोळा करायला जाताना सुद्धा सतत तलवार स्वतःजवळ बाळगू लागले. परिणामतः हळूहळू ऋषींच्या मनात कौर्याची इच्छा घर करू लागले. हळूहळू त्यांनी तपश्चर्येचा त्याग करून हिंसक आयुष्याचा अवलंब केला. अशा तऱ्हेने ऋषींची अधोगती होऊन मृत्यूनंतर त्यांना नरकात जावे लागले. म्हणूनच प्रिय पतिदेव, तो ब्राह्मण केवळ इंद्राच्या तलवारीच्या सानिध्यात आल्याने पराभूत झाला. म्हणूनच मी तुम्हाला विनविते की ऋषींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा वध करण्यासाठीच फक्त धनुष्य आपल्या हातात बाळगावे. कृपया निष्पाप राक्षसांनाही मारू नये. इतर प्राणीमात्रांचा तर प्रश्नच येत नाही. मी हे जाणते की तुम्हाला सूचना देण्या इतकी माझी योग्यता नाही. तरी सुद्धा माझ्या बोलण्याचा तुम्ही काळजीपूर्वक विचार करावा, अशी मी तुम्हाला विनंती करते. त्यानंतर कृपया तुम्हाला जे उत्तम वाटते ते करावे. त्यावर राम उत्तरले, प्रिय सीते, मला तुझ्या विद्वत्तापूर्ण शब्दांचे खरोखर कौतुक वाटते. मी जाणतो की केवळ माझ्यावरील प्रेमापोटीच माझ्या हिताचा विचार करूनच तुम्हाला असा उपदेश करते. आपल्या प्रिय व्यक्तीलाच आपण असा मनमोकळा सल्ला देऊ शकतो. हे जनक कन्ये, ऋषींना राक्षसांना मारणे सहज शक्य आहे. तथापि ते असे करीत नाहीत, कारण त्यामुळे त्यांनी कमावलेले तपोबल कमी होते. त्याचसाठी मी दंडकारण्यातल्या सर्व राक्षसांना मारण्याचे वचन दिले. जरी मला काही कारणास्तव तुझा लक्ष्मणाचा त्याग करावा लागला, तरी सुद्धा ब्राह्मणांना दिलेले वचन मी मोडू शकत नाही. राम, सीता, लक्ष्मण एका सुंदर विस्तीर्ण सरोवराजवळ पोहोचले. सरोवराच्या जवळ येताच त्यांना तळ्याच्या माध्यमातून गायनाचा ध्वनी ऐकू आला. तथापि आजूबाजूस कुणी दृष्टीपथात नव्हते. त्याच वेळी धर्मभृत नावाचे कृषी तेथे आले. रामाने त्यांना ह्या गूढ गाण्याबद्दल विचारले. ऋषींनी सांगायला सुरुवात केली. हे तळे पंचाप्सर या नावाने ओळखले जाते. त्याची निर्मिती मंदकर्णी नावाच्या मुनीने आपल्याच योगिक शक्तीने केली. एकदा मंदकर्णी ऋषींनी या तळ्याच्या काठावर फक्त हवेवर निर्वाह करीत 10,000 वर्षे तपश्चर्या केली. ऋषींना आपले स्थान मिळण्याची इच्छा असे वाटून देवतागण खूप घाबरले. त्यांनी मंदकर्णीला आपल्या तपश्चर्येपासून विचलित करण्यासाठी 5 अप्सरांची नियुक्ती केली. ऋषी या अप्सरांवर मोहित झाले. त्यांनी त्या सर्वांची विवाह केला. त्यानंतर ऋषींनी पाण्याच्या अंतर्भागात एका गुप्त महालाची निर्मिती केली. ते आपल्या पत्नी समवेत तेथे राहण्यासाठी निघून गेले. तुम्हाला ऐकू येत आहे तो आवाज अप्सरांच्या संगीताचा. आपल्या तपसामर्थ्याच्या जोरावर तारुण्य परत मिळवणाऱ्या ऋषींची त्या आजही सातत्याने सेवा करीत आहे. दंडकारण्यातील विविध आश्रमांना भेटी देत राम, लक्ष्मण, सीता, लक्ष्मण निघाले. ते एखाद्या आश्रमात 1 आठवडा, तर कुठे 1 महिना, कुठे कुठे वर्षाचा कालही घालवीत. अशा तऱ्हेने रामाच्या वनवासाची 10 वर्ष सुखासमाधानाने व्यतीत झाली. त्यानंतर तिघेही सुतीक्ष्णाच्या आश्रमात राहण्यासाठी परतले. एके दिवशी सुतीक्ष्णाशी संवाद करीत असता राम म्हणाले, मी असे ऐकले आहे की महर्षी अगस्त्य दंडकारण्यात कुठेतरी राहता, पण या विस्तीर्ण अरण्यात आम्हाला ते स्थान गवसले नाही. मला ऋषीवर्यांना वंदन करायला, त्यांचा आशीर्वाद मिळवायला नक्कीच आवडेल. कृपया मला त्यांचा आश्रम कुठे ते सांगावे. सुतीक्ष्णाकडून माहिती करून घेतल्यावर राम, सीता, लक्ष्मणासह निघाले. ते अगस्त्य मुनींच्या आश्रमाच्या समीप आले तेव्हा रामाने पुढील कथा सांगायला सुरुवात केली. आता कुठली कथा सांगितली ते आपण पुढच्या भागात बघूया.
जर तुम्ही श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.